सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भगवान विश्वकर्मा प्रकट दिन धुळ्यात उत्साहात साजरा करण्यात आलाय। भगवान विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील विश्वकर्मा भवन येथे भगवान विश्वकर्मा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी विश्वकर्मा समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष विद्यानंद मानकर समवेत विश्वकर्मा सेना अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ, एबी वाघ, भटू बागुल, चंद्रकांत शेलार, दीपक शेलार, हिरालाल चव्हाण, कैलास शेलार, विशाल वाडेकर, देवेंद्र शेलार आदीसह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आमच्या आज उदार समाज सेवा मंडळातर्फे प्रभू विश्वकर्मा दिन साजरा करण्यात आला। आमच्या मंडळाचे मुख्याध्यक्ष तात्यासाहेब भटू बाबू, आमच्या शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष नाबा वाघ, माजी अध्यक्ष संतोषभाऊ वाघ, आमचे उपाध्यक्ष राहुलजी वाडेकर, तसेच मंडळाचे प्रमोद शेलार, धनंजय शेलार व मी स्वतः उदार समाज सेवा मंडळाचा उपाध्यक्ष दीपक शेलार व माजी नगरसेवक। आजचा हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे दरवर्षी या विश्वकर्मा भवनमध्ये राबवण्यात येतो। या भवनमध्ये समाजातील जे विश्वकर्मी बांधव आहेत, जे कारागिरी व्यवसाय करतात, जे तांत्रिक व्यवसाय करतात, ते भगवान आराध्य दैवाचं या ठिकाणी दर्शन घेतात व आशीर्वाद मागतात। आजच्या कार्यक्रमाला समाजातून सर्व घटक उपस्थित, महिला भगिनी, पुरुष मंडळी सगळे उपस्थित होते। तसेच पुण्याहून खास करून विद्यानंदी मानकर होते, टीम या ठिकाणी होती। तसेच आजच्या आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय मोदीजी यांचा वाढदिवस देखील आहे। हा वाढदिवस पंधरवाडीच्या स्वरूपात मनवला जातो आहे। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा पंधरवाडा जो आहे मोदीजींचा स्वच्छता अभियान म्हणून राबवण्यात येणार आहे। या ठिकाणी जे समाज घटकांशी सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे। त्यानिमित्ताने आमच्याकडे मोहाडी मंडळाचे सर्व भाजप पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। जय विश्वकर्मा।